संजय राऊत यांचं नाव मतदार यादीतच नव्हतं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतलेला होता. मी मात्र मध्यस्थी करू. मित्रहो, आपल्या राजकारणामध्ये बोलघेवडे नेते अनेक आहेत, अनेक. खर तर या राजकारणाची सगळी पातळी या बोलघेवडेपणामुळे बिघडलेली आहे आणि या बोलघेवड्या नेत्यामध्ये नारायण राणे यांचा समावेश आघाडीवर आहे. बघा, नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, राजकारणातले ते ज्येष्ठ नेते आहेत. अशा नेत्यांनी बोलताना जरा जपून बोलायला हवं अशी अपेक्षा असते, पण नाही, तसं घडत नाही. पण बघा, जेव्हा बेताल बडबडीचा वाद एखाद्या कोर्टामध्ये जातो ना, तेव्हा ते सगळं काही भलतं अंगलट येत असतं आणि नारायण राणे यांच्या बाबतीत आता बहुतेक तेच झालेलं दिसतंय. भांडोबीतल्या सभेमध्ये म्हणजे जाहीर सभेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक असं विधानं केली होती. काय म्हणाले होते बघा ते, मी संजय राऊत यांना खासदार केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावून घेतलं आणि राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचं असं सांगितलं होतं आणि त्यामुळे मी कामाला लागलो. संजय राऊत यांचं नाव मतदार यादीतच नव्हतं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतलेला होता. मी मात्र मध्यस्थी करून त्यांना म्हणजे संजय राऊत यांना निवडून आणलं. अहो, इतकंच नाही तर त्यांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले. एवढं मोठं धक्कादायक आणि वादग्रस्त विधान या नारायण राणे यांनी केलं होतं. आणि मग त्यानंतर संजय राऊत यांनी माझगावच्या न्यायालयामध्ये या नारायण राणे यांच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला दाखल केलेला होता. या प्रकरणामध्ये संजय राऊत यांचे अत्यंत महत्वाची आता साक्ष नोंदवली गेली आहे न्यायालयामध्ये. संजय राऊत यांचं नाव मतदार यादीतच नव्हतं असा दावा नारायण राणे यांनी केला होता, पण राऊत यांनी आपलं नाव असलेल्या मतदार यादीची प्रत न्यायालयामध्ये सादर केली. मतदार यादीतल्या भाग क्रमांक 148 आणि मतदार नोंदणी क्रमांक 1194 वर संजय राऊत यांचं नाव नोंदलेलं आहे आणि हे सुद्धा त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. बघा, हा पुरावा कागदोपत्री आहे, सरकारी दप्तरातला आहे. त्यामुळं नारायण राणे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय राणे जे बोलले ते वेगवेगळ्या टीव्ही चॅनलनं दाखवलं होतं, त्याचे व्हिडिओ सुद्धा संजय राऊत यांनी न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत. याशिवाय संजय राऊत यांनी आपल्या साक्षीत असं सुद्धा म्हटलेलं आहे की नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर जे आरोप केले ते अत्यंत गंभीर आहेत. माझ्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे केवळ माझी वैयक्तिक बदनामी नसून निवडणूक आयोग भ्रष्ट असल्याचं भासवण्यासारखं आहे. राणे यांनी ज्या पद्धतीनं मी पैसे खर्च करून राऊत यांना खासदार केलं असं वक्तव्य केलं ते थेट भारतीय राज्यघटनेला दिलेलं आव्हान आहे. राज्यसभा निवडणूक यंत्रणा ही पारदर्शी असते, परंतु ती भ्रष्ट आहे असं चित्र राणे यांनी आपल्या भाषणातून निर्माण केल्याचा आरोप राऊत यांनी केला. या सगळ्या प्रकरणामध्ये आता नारायण राणे अडचणीत येताना दिसत आहेत. त्यामुळं नारायण राणे आधी बोलून फसले आणि आता कायद्याच्या कचाट्यात अडकले असंच म्हणावं लागेल. नव्हतं, हे तसंच चित्र समोर आलेलं आहे. खरं तर या नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी निदान किमान किंवा अनुभवी राजकीय नेत्याने तरी काही जपून मोजून मापून बोलणं हे अपेक्षित असतं, नव्हे ते आवश्यक सुद्धा असतं. पण नेते तसं बोलत नाही. अर्थातच मग हे सगळं प्रकरण अशी कोर्टामध्ये गेली की मग मात्र प्रचंड अडचणीत हे नेते येतात. आता नारायण राणे त्याच दिशेनं निघालेले दिसतात. पाहूया आता याचं पुढं काय होतंय. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.